नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला आपल्या जीवनावर कुठलंही संकट येऊ नये, तसेच ज्यांचा विवाह होत नसेल त्यांचा विवाह होण्याला योग बनतील, तसेच आपल्याला धनलाभ होण्यासाठी सुद्धा काही आपण उपाय करू शकतो। जर घरामध्ये सततचं आजारपण असेल त्यासाठी आपण उपाय करू शकतो, तसेच पितृदोष असेल तर त्यासाठी सुद्धा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय करू शकतो। तसेच आपली जर वंशवाढ होत नसेल, म्हणजेच काही जणांना जर मूलबाळ होत नसेल तर त्यावर उपाय काय करावा असे आपण 21 उपाय पाहणार आहोत। तर त्या 21 उपायांपैकी तुम्ही कोणता पण एक उपाय केला तरी सुद्धा तुमच्या जीवनामधील प्रत्येक संकट दूर होऊन तुम्हाला प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल। तसेच तुमच्या जीवनातील प्रत्येक जी काही अडचण असेल, अडथळा असेल तुमच्या यशाच्या मार्गामध्ये, तर तो दूर होईल। इतके प्रभावी हे उपाय आहेत। तेव्हा आपल्याला न विसरता तुम्हाला 21 उपायांपैकी तुम्ही कोणता पण एक उपाय केला तरी सुद्धा चालेल। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे विचारा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या। कारण बघा, आपल्या ह्या चॅनलवरती असेच व्रतवैकल्य उपाय असे व्हिडिओ येत असतात। जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, यंदा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आलेली आहे। तर त्या दिवशी आपण भगवान शंकरांना जर धूपदीप ओवाळला तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते। त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकरांना तुपाचा दिवा लावल्यास घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते। त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण एक बेलाचे झाड लावले तर आपल्याला 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं। तसेच त्या बेलाच्या झाडाला आपण जर एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे पण तीर्थक्षेत्र आहेत तर तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडल्याचे पुण्य प्राप्त होतं। त्यानंतर आपण जर महाशिवरात्रीच्या दिवशी एक नागिलीचे पान जर आपण महादेवांना जर वाहिले, त्याला आपण विड्याचं पान असं सुद्धा म्हणतो, तर ते पान जर आपण महादेवांना जर अर्पण केलं तर आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य तसेच आपल्याला संपत्तीची प्राप्ती होत असते। त्यानंतर आपण जर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणानुसार बघा, हा शिवपुराणमध्ये हा एक उपाय सांगितलेला आहे। तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जे महादेवांना आपण जे जल अर्पण करणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला धनाची प्राप्ती व्हावी यासाठी हा उपाय आहे। तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ मिसळून आपण महादेवाच्या शिवपिंडीवर आपण अभिषेक करावा। असे केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या आपल्या दूर होतात आणि आपल्याला कर्जाच्या समस्येपासून सुद्धा आपली सुटका होते। त्यानंतर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा आपण महादेवांचा जल अभिषेक करणार आहोत तर त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे सुद्धा दूर होतात। त्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वावर होत असतो। म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा खूप सकारात्मकता येते। मग त्या परिणामी आपल्या मनामध्ये खूप चांगले विचार येतात आणि आपलं सर्वत्र थोडंफार तरी आपण चांगले होण्याचे मार्ग हे खुले होत असतात आणि आपल्याला सर्व प्रकारचं सुख प्राप्त होतं। बघा, यानंतरचा उपाय अतिशय प्रभावी आहे। बघा, ज्या मुलामुलींची लग्न जमत नाहीत किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आलेला आहे त्यांनी भौम प्रदोष करावा। बघा, जेव्हा पण मंगळवारी प्रदोष पडतो त्याला भौम प्रदोष असं म्हटलं जातं। तर बघा, यावर्षी अतिशय असा शुभयोग आलेला आहे। महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस आधी 25 तारखेला जो मंगळवार आहे तर त्या दिवशी भौम प्रदोष आहे। तर अशा सर्व मुलामुलींनी या दिवशी महादेवांचा अभिषेक करावा, तसेच उपवास सुद्धा धरावा। तर हा उपवास तुम्ही फळे खाऊन करू शकता, मात्र याला 2 टाईम तिखट किंवा मीठ असं चालत नाही। बघा, मंगळवारी जेव्हा पण प्रदोष पडतो तर अशा वेळेस तुम्ही महादेवांची पूजा करा। बघा, तुमच्या विवाहामधील सर्व अडचणी दूर होतील आणि पत्रिकेमध्ये मंगळ आलेला असेल तर तो सुद्धा तुम्हाला शुभफळ हा देण्यास सुरुवात होते। त्यानंतरचा पुढचा उपाय बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पाण्यामध्ये
जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी त्या पाण्यामध्ये जर थोडेसे गहू मिक्स करून ते जल जर आपण महादेवांना अर्पण केलं तर याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे देखील सकारात्मकतेमध्ये रूपांतर होते. बघा, ज्यांचे लग्न करायचे असेल त्यांनी हा उपाय करा. बघा, हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. ज्या मुलामुलींना किंवा ज्यांना कुणाला जर विवाह करावा अशी जर ज्यांची इच्छा आहे तर त्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये एक उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने महादेवाला रोज जल अर्पण करावं, तसेच रोज एक बेलपानसुद्धा महादेवाच्या शिवपिंडीवर वाहावं, म्हणजेच महादेवांना अर्पण करावं. त्याने त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. आणि जुईच्या फुलाने सुद्धा जर आपण शिवपिंडीचं पूजन केलं, जेव्हा आपण जल अर्पण करतो आणि एक बेलपान अर्पण करतो आणि रोज जुईचं जे फूल असतं तर ते महादेवांना अर्पण केलं तर कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. तसेच ज्या मुलामुलींचे विवाह जुळत नाहीत तर अशांचे विवाह हे लवकर होण्यास मदत होते. बघा, तुम्ही जर महादेवांना जर मानत असाल, तुमची पूर्णपणे जर श्रद्धा असेल तर तुम्हाला हा प्रत्येक उपाय अतिशय असा प्रभावी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. हे उपाय करायला पैसे लागत नाहीत, फक्त थोडासा वेळ लागतो. तर आपण बघा, शिवभक्त असाल तर दररोज शिवमंदिरात आपण तर जातोच, तर त्याबरोबर आपण हे जे उपाय केले तर आपल्याला नक्कीच त्याचा फरक जाणवतो. यानंतरचा पुढचा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश हवं असेल, तुमचं प्रमोशन हवं असेल किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला जर वाढ व्हावी असं वाटत असेल तर काय करायचं आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र किंवा तुम्ही जे कापसाचं जे वस्त्र असतं पांढऱ्या रंगाचं ते भगवान शंकराला अर्पण करा. त्याने दीर्घायुष्य मिळते. तसेच तुमच्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये खूप भरभराट होते. तसेच तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश तर मिळतेच, पण तुमच्या समोर नवनवीन संधीसुद्धा तुम्हाला नवीन ह्या उपलब्ध होत असतात. त्यानंतर शिवमहापुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून आपण जर शिवलिंगाचा अभिषेक केल्यास आपल्याला आपली जी शारीरिक दुर्बलता आहे तर ती दूर होते. त्यानंतर जेव्हा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला जर आपण मध अर्पण केला तर जे टीबीचे रुग्ण आहेत तर ते बरे होतात. आणि जर तुम्ही रुईचे फूल जर महादेवांना अर्पण केलं तर मोक्षाची प्राप्ती होते. त्यानंतर शिवमहापुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान महादेवांना अभिषेक करावा. त्यानंतर जर आपण त्या पाण्यामध्ये जे महादेवांना आपण जल अभिषेक करणार आहोत तर त्या पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकून जेव्हा आपण महादेवांना जल अर्पण करतो तर असे केल्याने आपल्याला खूप शांती मिळते. म्हणजे जर ज्यांची चिडचिड होत असेल अशा लोकांनी हा उपाय जरूर करावा. त्यानंतर भस्म कोणत्याही दिवशी जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्या पाण्यामध्ये थोडेसे भस्म टाकून भगवान शंकरांना आपण ते समर्पित करायचे आहे. तर बघा, असं केल्याने भगवान शंकरांची अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्यानंतर बघा, आपण जे महादेवांना जल अर्पण करणार आहोत तर त्यामध्ये थोडेसे अत्तर मिसळून तुम्ही शिवपिंडीवर जल अर्पण करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला शत्रूंनी खूप त्रास दिलेला आहे, त्यावर तुम्हाला जर मात करायची असेल, म्हणजे तुम्हाला शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर बघा, तुम्ही या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी शमीपत्र गंगाजलाने धुवून मग शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथंच बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. असं म्हणतात की हा उपाय केल्याने किती पण मोठा शत्रू असेल तो देखील तुमच्या पुढे गुडघे टेकल आणि तुमच्या पुढे मान झुकवेल. बघा, आपल्याला कुणाला झुकवायचं म्हणून असे उपाय कधीच करायचे नसतात, पण आपल्याला खरोखर अगदी एखाद्या व्यक्तीचा खूप त्रास आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. त्यानंतर कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची जर समस्या येत असेल तर सोम प्रदोषाचा हा उपाय नक्की विशेष मानला जातो. तर या दिवशी
बघा संध्याकाळी म्हणजे सायंकाळी दिवस मावळतीची जी वेळ असते तर ती प्रदोष काळ म्हणून अशी ओळखली जाते। तर आपण प्रदोष काळी शिवमंदिरात जाऊन आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, तसेच तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात। तर बघा हा उपाय करताना आपल्याला काय करायचंय, जे देशी म्हणजे शुद्ध गाईचं तुपाने जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तर त्याची फुलवात घ्या आणि जे तेलाचा दिवा जर तुम्ही लावणार असाल म्हणजे दोन्ही पण दिवे आपल्याला घ्यायचेत। तर तेलाच्या दिव्याची वात ही लांब असावी आणि एक वात कधी पण लावू नये। तर तुम्ही इथे डबल वातीचा इथे वापर करू शकता आणि ते दिवे आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला त्या दिव्याने महादेवांना आपल्याला ओवाळायचं आहे। तर बघा हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पण करू शकता, तसेच तुम्ही प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करू शकता किंवा तुम्ही हा उपाय दर महिन्याची जी शिवरात्री येते त्या शिवरात्रीला सुद्धा हा उपाय करू शकता। हा उपाय केल्याने घरामध्ये शांतता कायम राहते। तर बघा त्यानंतर आपल्याला आक म्हणजे रुई, तर रुईची फुलं, गुलाबाची फुलं, कधी कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। अनामिक भीती वाटत असेल म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला असे विचार येतात की खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपला डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होते म्हणजे किंवा खूप असं वाईट असं होणार आहे, जेव्हा आपल्याला असे विचार येतात तर तेव्हा रुईची जी लाल फुलं असतात बघा, ती गुलाबी फुलं, तर ती घेऊन आपल्याला अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर ते आपल्याला वाहायचं आहे। हा उपाय केल्याने आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून नक्कीच मार्ग निघतो। त्यानंतरचा पुढचा उपाय, कमरेच्या खाली जर फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही। ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री केल्याशिवाय ते राहत नाही। असा कपडा बघा आपल्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही, तर असे कपडे नक्कीच घालू नका। यानंतरचा उपाय बघा, ज्यांची तब्येत कायम खराब राहते म्हणजे कायम आजारपण येतं सारखं वारंवार, तर अशा वेळेस तुम्ही भगवान शंकरांचा हा खास उपाय नक्की करून बघायचा आहे। तरी त्यामध्ये काय करायचे, हा उपाय शिवपुराणामध्ये सुद्धा सांगितलेला आहे। तर महाशिवरात्री किंवा प्रदोषाच्या दिवशी सायंकाळी आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये सुके खोबरे आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे। यानंतर बघा तुमच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्हाला भोलेनाथाची प्रार्थना सुद्धा करायची आहे। असे मानले जाते की हा उपाय केल्यास त्या व्यक्तीचे आरोग्य सुधारते। बघा अनेकाच्या कौटुंबिक जीवनामध्ये खूप अडचणी असतात, अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते महाशिवरात्री किंवा सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावं। असं केल्याने घरातील सर्व संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते। जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल किंवा खूप परेशान झालेला असेल आजारपणाने, तर अशा व्यक्तीने शिवलिंगावर बोर अर्पण करावं। बोरं म्हणजे जे आपण खायची बोरं असतात ना, तर त्यातली एक बोर आपल्यावरून 7 वेळा उतरून ते शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे। बघा आपला रोग 3 महिन्यांमध्ये संपूर्ण नष्ट होऊन जाईल आणि आपलं आरोग्य हे सुधारेल। जर तुम्ही प्रदोष व्रत करत नसाल तर हा उपाय नक्की करा। जेव्हा बघा तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करता तर त्यावेळेस काय करायचं आहे, जिथून खाली पाणी पडतं तर त्या ठिकाणी भोलेनाथ म्हणजेच आपल्या महादेवांचे चरण असतात, तर तिथं आपल्याला आपला तळहात असा लावून ठेवायचा आहे। थोडा वेळ लागला तरी सुद्धा चालेल, तर थोडासा वेळ आपल्याला असं धरायचा आहे आणि आपल्याला भगवान शंकरांचे आपल्याला जो पंचाक्षरी जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला इथे जप करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती भोलेनाथाला सांगायची आहे। तर बघा असं केल्याने आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती खूप लवकरात लवकर पूर्ण होते। त्यानंतर ज्या व्यक्तींना थायरॉइड असेल त्या व्यक्तीने 5 द्वादशी हा उपाय करायचा आहे। तर बघा जिथे अशोक सुंदरी आहे म्हणजे भगवान शंकरांची मुलगी, तुम्हाला माहिती आहे की अशोक सुंदरीचं स्थान कुठं आहे, तर तिथे काय करायचंय, त्या
अशोक सुंदरीच्या तिथे मधाने तुम्हाला ओम लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे. तर बघा, हा जल अभिषेक करताना तुम्ही जर एरवी तांब्या वापरत असाल तर आपल्याला इथे पितळाचा काहीतरी पात्र वापरायचं आहे. आणि आपल्याला जिथून खाली पाणी पडतं तर त्या जलाधारीच्या तिथे सुद्धा आपल्याला एक पात्र लावायचं आहे. आणि ते पाणी जेव्हा आपण ते मधाने ओम काढलेला असतो आणि त्यानंतर आपण पितळाच्या एखाद्या पात्रातून महादेवांचा अभिषेक करतो, तर ते पाणी जलाधारीच्या तिथं आपल्याला ते संपूर्ण तीर्थ आपल्याला ते घ्यायचं असतं. तर त्यासाठी तिथे एक भांडं लावून ठेवा. आणि लक्षात घ्या, हा उपाय आपल्याला फक्त द्वादशीच्या दिवशी करायचा आहे आणि द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय ज्या लोकांना थायरॉईड आहे अशा लोकांनी हा उपाय जरूर करा. तुम्ही हा उपाय करूनच बघा आणि ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी. तर बघा, तुम्हाला त्याचा खूप फरक जाणवेल. ज्या लोकांनी ज्याचं तीर्थग्रहण केलेलं आहे तर त्याचा अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे. तर हा एक उपाय थायरॉईडच्या लोकांनी नक्की करून बघा. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.